इकडे मुंबई शहरासह उपनगरात पावसाची संततधार सुरू आहे। ठाणे, कल्याण, डोंबिवली, विरार, वसई इथे देखील पाऊस सुरू आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। काल मध्यरात्रीपासून मुंबई शहर असेल उपनगर असेल या दोन्ही भागांमध्ये पावसाची जी आहे ती संततधार सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। काल रात्रीपासून मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये रिमझिम पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली असल्याचं पाहायला मिळते। मुंबईमध्ये मोसमी पावसाचं आगमन जे आहे ते झालेलं असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आणि त्याचबरोबर मुंबईला एक इशारा देखील मुसळधार पावसाचा हवामान खात्याकडून आज देण्यात आलेला आहे आणि संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगरांमधलं वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरण या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे मुंबईच्या रस्त्यांवरची वाहतूक देखील संत गतीने सध्या सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते। हा पाऊस जो आहे तो पुढील 2 ते 3 दिवस अशाच पद्धतीने मुंबई शहरात आणि उपनगरात बरसत राहणार असा अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमित शिगवणसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। पाऊस आता हळूहळू महाराष्ट्रामधल्या अनेक भागांना व्यापतोय। मुंबईमधील दादर चौपाटीवरची ही दृश्य, नरिमन पॉइंटवरची ही दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। आभाळ भरून आलेला आहे आणि पावसाची रिपरिप ही रात्रीपासून सुरू आहे। मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर मरीन ड्राईव्ह भागामध्ये पावसाची रिपरिप जी आहे ती सुरू झालेली आहे। आज रविवारचा दिवस आहे। सकाळच्या वेळेला मॉर्निंग वॉक करण्यासाठी मुंबईकर या भागामध्ये येत असतात। मात्र आज हा पावसाचा अनुभव घेण्यासाठी हातामध्ये छत्र्या घेत मुंबईकर या ठिकाणी आलेले आहेत। फोटो काढले जात आहेत। मरीन ड्राईव्ह भागामध्ये पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे। रात्रीपासूनच मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची रिपरिप ही सुरूच आहे। दादर चौपाटी परिसरामधला पाऊस आणि मरीन ड्राईव्ह भागामधली दृश्य।